हे पोराव काय बोलता तुम्ही? एक गाणी लाव. आणि इथंशी जो आहे पाण्यावरती घर बांधलंय तर तुम्हाला तर मी दाखवतोय. आणि जो तो गाडी बघते आपली तर तो प्रत्येक जण बोलतोय का ही तीच गाडी आहे ना, डीजेवाली गाडी. आई शपथ, मनाला जेवढा भारी वाटतं ना खरंच, म्हणजे या गोष्टी जे ते मित्र सांगू शकत नाही. लसून नाही मेल्याने आणली मना फसून. तर नमस्कार मित्रांनो, तर तुमचं स्वागत आहे तुमच्या भाऊच्या युट्यूब चॅनलवर. तर मित्रांनो, आज जो आहे आपण निघाल्यात मोरबे धरण आहे आपल्या जो न्यू पनवेलवरून जातो आपण मोरबा खानाव धरण. तर तिथं मित्रांनो आपण निघालेले आहेत आणि ह्यावेळेस जो आहे आपण काहीतरी तो युनिक करणार आहेत. तर युनिक असं असणार आहे का आपण जो आहे मित्रांनो जेवण बनवायला घेतलेलं आहे सोबत. तर तुम्हाला आता मी दाखवतो आपण कुठपर्यंत आलेत. तर मित्रांनो, असा जो रोड आहे तो रोड लागते आपल्याला आणि तुम्हाला दाखवतो मी सामग्री आपण काय काय घेतले. अशा प्रकारे घेतलाय आणि गॅसचा जो बाटला आहे तो खाली आहे त्याच्या. तर मित्रांनो, आजच आपण ती तशी जेवण जो आहे तो मित्रांनो ती तशी बनवणार आहेत. आणि आपण सोबत घेतलेला आहे बादशाह घेतलाय पाटील, बादशाह एक नंबर बादशाह. चला आता आपण तिथं करूया धमाल आणि करूया एन्जॉय. तर चला. तर गाईज आता जो आहे आपण तुम्हाला सांगता मी डायरेक्ट आता आपण आले तिथे वाकडीला. रफ्तार जी आपली तेज आहे आणि तुम्हाला दाखवतो समोरचा जो रस्ता असा आहे आणि इथून पण जो आहे तो आपल्याला मारायचा आहे लेफ्ट. आणि तुम्ही समोर बघा काय वाईब आहे मित्रांनो, एक नंबर डायरेक्ट. आणि धरणावरती गेल्यावरती तर डायरेक्ट काम फिटच होणार आहे. आज मस्त आहे की जेवण आणलं रे भाई, फुल दाबई पण जेवणार आहे मी तर आज. तर गाईज कुठंच टन्या मारायचा आणि डायरेक्ट सरळ यायचं आहे. आणि सरळ आल्याच्या नंतर 20 मिनिटाचा जो प्रवास आहे, 20 मिनिटाचा प्रवास झाल्याच्या नंतर आई शपथ तुम्ही बघू शकता डायरेक्ट सीन डोंगरावरून. तर डायरेक्ट म्हणजे धबधबा चालूच आहेत पण तो आता धुका भरलेला आहे त्याच्यामुळे आपल्याला दिसत नाही. आणि डायरेक्ट तुम्ही बघू शकता म्हणजे रस्ता तर एवढं भारी आहेत ना, खरंच एकदम भारी आहेत. न ब्रेक मारताची गाडी ती डायरेक्ट आलेली आहे. आणि सीन तुम्ही बघा एकदम असा भारी आहेत ना, म्हणजे असं वाटतं बघतच राहावा एवढे भारी आहेत. आणि आपण जे तिथं ड्रोन पण उडवणार आहेत. ड्रोन उडवल्याशिवाय तर मी जाणारच नाही. आज पाऊस आला तर येऊ देत, तो जायची वाट बघेन मी आणि नंतर जो आहे तो ड्रोन उडवीन आणि उडवणार 100%. आता पुढचा रस्ता बघा कसा लागलाय आपल्याला. आणि इथं आपल्याला जवळच राईट जायचंय. तर तुम्हाला दाखवतोय हा जो आहे मोरबे धरणाला जायला हा जो समोर दिसतोय पोराव तो जुना रोड आहे. आणि आता जो आहे ते नवीन बनवलेला आहे, म्हणजे गेले 4-5 वर्ष झाले असतील. तर त्या नवीन रोड मधून येतो आपण जाणार आहे आतमध्ये. आणि एकदा धरणावरती पोचलो का डायरेक्ट तुम्ही बघा म्हणजे एकदम भारी. आज जरा पब्लिक नसेल मला असं वाटतंय, बघूया आता. तर मित्रांनो, आता जे आहेत मी तसे आले आणि रस्ता बघता तुम्ही याही डायरेक्ट बंदच करून टाकलाय. पण मी आता काहीतरी पर्यायी मार्ग काढतो. पण धरणावरती जे गाडी घेऊनच जायचं आहे मला, काही पण होऊ देत गाडी घेऊनच मी जाणार आहे. तर आता पर्यायी मार्ग जो आहे तो आता मला काढायचा आहे मार्ग. तर गाईज थोडासा जो मी आता जुगाडबंदी करून फायनली गाडी मी हाणले आतमध्ये. आणि आता याच्यानंतरचा जो प्रवास आहे बघा. आणि इथंशी जो आहे पाण्यावरती घर बांधलंय तर तुम्हाला तर मी दाखवतोय. आणि ड्रोन मधून त्याचा तो आपण क्लोज मध्ये व्हिडिओ काढणार आहेत. पण सध्या टेम्पररी इथूनच बघून घ्या. ते बघा तिथेशी आहे. तर काय आता मला तिथं पोचलेलं आहेत आणि तुम्हाला दाखवते मी. असा जो आहे इथं डॅम आहे. आणि या पोराई आपली गाडी ओळखलेली आहे. हे पोराव काय बोलता तुम्ही?
एक गाणी लाव, एक गाणी लाव, एक गाणी लाव. नाचायला लागलो. आपण 100% नाचू, तू लाव. तर मित्रांनो, आताच आहेत आपण इथं गाडी पार्क केलेली आहे आणि तुम्हाला मी मोरब्याचा जो धरण आहे तर तो तुम्हाला दाखवलेलाच आहे. ड्रोनमध्ये तर तुम्हाला दाखवणारच आहे मी. आणि सध्याची आता मी गाडी पार्क केली त्याच्या आजूबाजूचा जो हावभाव आहे तो तुम्हाला दाखवतो पहिले मी. डायरेक्ट तुम्ही चारी बाजून बघा. आई शपथ एवढा भारी नजारा आहे ना. आणि पब्लिक जी चालू आहे ते कंटिन्यू चालू आहे. आणि जो तो गाडी बघते आपली तर तो प्रत्येकजण बोलतोय का ही तीच गाडी आहे ना, डीजेवाली गाडी, डीजेवाली गाडी. आई शपथ मनाला जेवढा भारी वाटतं ना खरंच, म्हणजे या गोष्टी जे ते मित्र सांगू शकत नाही. तर आता वारा तर एक जास्त सुटलेला आहे तरी पण आपण स्टो जो आपला तो वाऱ्यावरती थांबणार नाही. पण आपण तो म्हणजे 100% प्रयत्न जो आहे तो मित्रांनो करणार आहेत. आणि आता मी सामान गाडीतला काढून घेते एक एक. तर गाईज आता जो आहे एक कांदा मी कापलेला आहे आणि एक लसूण घेते. लसूण नाही तर मजा नाही. तर मित्रांनो लसूण आहे तो थोडासा फोडून घेतोय. आणि लसूण जो आहे तो मी त्याला पूर्ण जो सोललेला नाही त्याला जी साल आहे तशीच ठेवले. तर तुम्हाला दिसतंय साल आहे ती माझी तशीच आहे. आणि साल याच्यासाठी काढली नाही कारण का साल जर काढली तर थोडा जो त्याला स्मेल आहे कमी येतो. म्हणजे स्मेल बोलण्यापेक्षा टेस्ट कमी येते त्याला. आणि टेस्ट नाही तर मजा नाही. तर काही थोडासा आता मी तेल टाकून घेतोय. आणि वारा बघा तुम्ही किती आहे. त्यासाठी मी छत्री जी ती अशी लावलेली आहे. आणि जो आता मी कांदा कापलेला आहे मित्र त्याला बारीक त्याला करून घेतोय असा. आणि त्याला आपण जो आहे तेल गरम झालेला आहे आपला त्याला असा टाकतोय मी. त्यामध्ये थोडासा लसूण पण टाकून घेतोय. लसणाचा जो कांदा आहे एक कांदा घेतलाय मी. आणि जो कांदा आहे तो पूर्ण आपल्याला लाल होऊन द्यायचा आहे. काय वास सुटलाय लसणाचा एकदम भारी. लसूण लसूण नाही मेल्याने आणली मला फसून. तर गाईस आता कांदा जो आहे तो पूर्ण लाल झालेला आहे. आणि तुम्हाला दाखवतो मी मसाला जो आहे तो घरशीच बनवून आणलाय मी. तर त्याच्यामध्ये जो अर्धा चम्मच तुम्हाला सांगतो मी हळद आहे. आणि आगरी मसाला आहे 1 चम्मच. चिकन मसाला आहे अर्धा चम्मच. आणि गरम मसाला अर्धा चम्मच आहे. आणि थोडासा मीठ घेतलेला आहे चवीनुसार. एक्स्ट्रा मीठ जो तुम्ही आणलेला आहे लागला तर मी परत ना एकदा टाकणार आहे त्याच्यामध्ये. तर मसाला पण टाकला आहे मी. आणि त्याला करून घेतो मी. आता मित्रांनो मसाला टाकला मी. आणि आता चिकन टाकतोय. आपण जे गेल्या वर्षी जेवढ्या आपण ज्या आता जे केलेले आहेत मित्रांनो जेवढ्या डॅम जे आपण केलेले आहेत तर ते सर्व डॅममध्ये जे आपण चिकन जे घरी बनवून नेलेलं आहे तर ह्यावेळेस जे स्वतः इथं बनवतोय आपण. मजा जी आहे ती वेगळीच आहे. आणि तुम्ही बघतायच आई शपथ एवढा भारी वाटतं ना. लयच भारी लय भारी वाटतंय. तर आता झाला आहे थोडासा. आता याच्यामध्ये मी टाकतो पाणी. आता सुटणारे वाफ याला. तर गाईस त्याला जे आता उकल आले आणि चांगल्यापैकी
शिजायला त्याला सुरुवात झाली आहे. आता घरची मी वाटण बनवून आणला, अशा प्रकारे असतो तो. तर त्याच्यामध्ये टाकले तुम्हाला सांगतो मी, खोबरं आहे, मिरची आहे आणि कोथिंबीर, अशा ज्या गोष्टी टाकलेल्या आहेत. त्याच्यामध्ये अद्रक टाकला आहे आणि लसूण टाकला आहे. तर त्या गोष्टी टाकल्यात आणि असा जो त्याची बनवून आणलेली आहे आणि तो आता मी याच्यामध्ये टाकतोय. आणि आई शपथ, नाईस, आई शपथ रे, म्हणजे नाही तुम्हाला सांगू शकत एवढं भारी वाटतंय, मस्त. आता वाटण ठेवलाय, तर एक साईडला मी एक टमाटा पण आणलाय. तर मी हा सगळा ना टाकायचो, अर्धाच टाकणार आहे आणि अर्धा मी खाणार आहे. तर मित्र, झाला ना आपला चिकन. आता त्याला जरा रस्सा आहे त्याचा कमी करतो, कारण का खायला फक्त आम्ही दोघं जणच आहेत. आणि आता आम्ही राईस आणलाय मस्तपैकी, घरूनच घेऊन आले ना डायरेक्ट, बादशाहवाली फिलिंग बाई. आता जरा याला तांदूळ चावूल आणले, चावूल जरा आता असं ना घास 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 असं धवतो त्यानं आता. आणि त्यांचं पाणी आता मी काढून टाकतोय काचॅक. आणि आता आपला चिकन झाला का लगेच भात ठेवून देतो. तर गाईज सुंदर असा जेवण झालाय आपला. आणि आता मी थोडा राईस घेत आहे. राईस मी थोडासा कमीच खाणार आहे, कारण का मला जिमला जायला लागतंय. थोडी डाईट साईड जी आहे थोडी सांभाळायला लागतंय. आणि सुंदर असा जेवण. आणि तुम्हाला आता मी खाऊन सांगतो कसा लागतंय. तर माझ्यापेक्षा मी पहिले आपल्या डॉगेश भाई, डॉगेश भाई यू यो यो घे, ये डॉगेश भाई दर. डॉगेश भाई पासून सुरुवात करतो आणि आता मी पण बघतो खाऊन. वाव, नाईस, फिलिंग ढगात. आणि आपले पार्टनर भावात भाईला पण बोलवतो मी, भाई ये खाऊन बघे. Girl, you got me shook from the way your body looks. Got me riding hooks, got me feeling like a rook. I don't do it by the book, but for you I'll take a look. Don't know what your mama took, sweet and spicy like a cook, yeah. I'll keep it real, let's make a deal. Buy you a meal if you just let me feel. Get out your heels, grab on the wheel. Back to my place at the top of the hill. Don't have regrets, I know what's next. She need a fresh, I'll be back in a sec. Look at them legs, don't make me beg. Back to the room, let me show you my bed. Touching on your body feels like taking on a drug. You got me feeling good, yeah, you got me feeling numb. Everything you do, I can't seem to get enough. You got me feeling good, yeah, you got me feeling numb. Touching on your body feels like taking on a drug. You got me feeling good, yeah, you got me feeling numb. Everything you do, I can't seem to get enough. You got me feeling good, yeah, you got me feeling numb. I could look at you all day, watch the way them hips sway. Love your body so I pray, don't you dare take it away. Can't control what I say, lost my mind cause your frame. Hey girl, what's your name? Lit me up just like a flame. Body in motion, I feel the commotion. Beyond you like lotion, I'm honest and broken. I flow like the ocean, I feel you were chosen to fix me, I'm broken. My heart that you stolen, hey. Stay with me, play with me, lay with me. Hate to see when you leave, chemistry feels like it's destiny. I just want you laying next to me, and I really don't want you to ever leave. On your body feels like taking on a drug.
drug. You got me feeling good, yeah, you got me feeling numb. Everything you do, I can't seem to get enough. तुझे आयलो मी दर्शनाला न तुझ्या पायऱ्या पण टाकीला आमचा तिकडे पुढे आता तुझ्याकडे ऐसा आली का तर ठेव मारू ठेव तर गाईज आता जे तिथून आपण निघालेले आहेत आणि आपला जो लॉक कसा झाला तुम्ही बघितलाच. आई शपथ भारी. तर मला तर 100% भारी वाटलाय, तुम्हाला पण तेवढाच भारी वाटला असणारच. आणि ती मुलं पण किती आली आणि सर्व तुम्ही बघितलेच का, म्हणजे आपल्या गाडीवरती प्रेम करणारे किती लोक आहेत. तर म्हणजे त्यांचं प्रेम आहे तो असंच राहू द्या आणि त्यांचा सपोर्ट आहे तो आपल्याला असणं खूप म्हणजे महत्त्वाचाच आहे आणि सर्व श्रेय त्यांचंच आहे. आणि जे आपण तिथं काही कांदा लसूण कापला होता, घाण जी आहे ती मित्रांनो सर्व आपण सोबत घेऊन आलेले आहेत. घाण आपण काहीच केलेलं नाही तिथेशी. तर ड्रोनच्या फोटोज तुम्ही बघितलेच असतील, आवडले असणार तुम्हाला 100%. आणि आता डॅमवर आले, भिजलो नाही तर मग केला काय आपण, तर भिजायला तर पाहिजेच, पोहायला पाहिजेच. आपण पोहलोच. आणि आज आहेत मित्रांनो आपण आता इथंच थांबतोय. तर नेक्स्ट व्लॉगमध्ये आपण मिळूया अलिबागला. तर चला बाय.